झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मुकुंदनगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सभामंडप व उद्यान विकासासाठी अल्पसंख्याक निधीतून अनुदानाची मागणी। नगर शहरातील मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ यांना सभामंडप व उद्यान विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध अनुषंगिक कामासाठी अल्पसंख्याक निधीतून अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी आशिया साहेब यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली। शिष्टमंडळाने जिल्हा नियोजन अधिकारी दातीर साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली। यावेळी हाजी खान साहेब सर, अध्यक्ष रऊफ मोहम्मद शेख बिल्डर, अलहज आलम शफी खान, पठान बशीर अब्दुल अजीज सर, आरिफ नन्हे मियाँ, शेख अब्दुल रहीम गोटू जागीरदार, पठान इब्राहिम, मिर्जा नावेद, शरफुद्दीन सर, सय्यद इकबाल गुलाम दस्तगीर आदींचा शिष्टमंडळात समावेश होता। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने ओपन स्पेस जागा उद्यान विकसित करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघास देण्यात आली आहे। या जागेमध्ये सभामंडप उभारणे, जॉगिंग ट्रॅक तयार करणे, वृक्षारोपण, वॉल कंपाऊंड बांधणे, उद्यान विकास, बाग बसवणे, खेळाची साधने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था तसेच स्वच्छतागृह बांधणे अशी महत्त्वाची कामे प्रस्तावित आहे। ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। ज्येष्ठ नागरिक संगठना मुकुंदनगर दरगाहदारा फकीरवाड़ा सभी डायरेक्टर लोग कलेक्टर साहब के पास गए, उनको निवेदन दिए। हमारे ज्येष्ठ नागरिक संगठना के जो महानगर पालिका ने हमें 1918 में जो 11 गुंठी जो जगह दिए, वहाँ पर सभा मंडप, वॉल कंपाउंड, जॉगिंग पार्क, वृक्ष लागवड़ी का विस्तार, सभी बातें उनको उनके नज़रों के सामने डाले। उन्होंने हमें आश्वासन दिया है एक सभा मंडप, उसके बाद में वॉल कंपाउंड, उसके बाद में जॉगिंग पार्क, बच्चों को खेलने के वास्ते, बूढ़े लोगों को वॉकिंग करने के वास्ते हम सभी चीज़ें आज एक एक करके पूरा करेंगे, ऐसा उन्होंने हमें आश्वासन दिया। हम अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। हमारे ज्येष्ठ नागरिक पूर्व संगठना 11 लोग कलेक्टर को मिलने को आए। 11 गुंठे जो हमारी जो जगह है, ज्येष्ठ नागरिक सब कलेक्टर साहब से हमने चर्चा करे और निवेदन दे। कलेक्टर साहब ने वादा करे कि हम जल्दी से जल्दी जो ज्येष्ठ भवन 250 ज्येष्ठ नागरिक है और वो जो लोग हैं सब बुढ़े हैं, 80 के, 90 के, 85 के, 70 के, तो जल्दी से जल्दी कलेक्टर साहब ने हमारे सुनाई करना। आज आम्ही मुकुंदनगर फकीरवाडा दरगाह ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, मी उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आणि आमचे सहकारी सगळे आलेले आहे। आमचे हॉलचा बांधकामसाठी निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे काय ज्येष्ठ नागरिकतर्फे। तर आम्ही त्यांना विनंती केली का आमचा ज्येष्ठ नागरिकचा सभाभवन तयार करून द्यावा अशी त्यांना विनंती केलेली आहे आणि साहेबांनी मान्य पण केलेलं आहे की आम्ही तुम्हाला करून देऊ। झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट।